विलास घुले प्रकरणात आता खळबळ माजली आणि विलास घुलेच्या पत्नीचा संयम सुटला आणि विलास घुलेच्या पत्नीनं ज्या पद्धतीने विषारी औषधाची बाटली तोंडाला लावून जी प्रशासनामध्ये खळबळ माजवली ना, त्यामुळे खऱ्या अर्थानं आता शासकीय पटलाची खरी तारांबळ उडाली. आता करावं काय आणि निस्तारावं काय, हाच प्रश्न आता प्रशासनासमोर आहे. आणि नेमकं या सगळ्या गोष्टी जरी पटलावर असतील आणि गेल्या 1.5 महिन्यापासून हे प्रकरण ज्या पद्धतीने प्रशासकीय फायलीमध्ये रेंगाळत आहे, सगळे पुरावे देऊन, सगळे CDR देऊन सुद्धा जी भूमिका आणि जी परिस्थिती कुटुंबीय मांडतायत त्याच्यावर ऍक्शन घेण्यासाठी प्रशासन एवढं का लाचार आहे, याच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. ज्या पद्धतीने विलास घुलेचा करून अंत झाला आणि ज्या परिस्थितीत विलास घुलेच्या कुटुंबियांनी त्याच्या खुनापासून तर आजपर्यंत जे संघर्ष उभा केलाय, कारण की ज्या दिवशी याचा खून करण्यात आला त्या दिवशीपासून आजपर्यंत या कुटुंबाच्या नशिबाला संघर्षाचा आहे. कारण ज्या दिवशी या प्रकरणाला घडलं आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने या पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे ज्या पद्धतीनं विलास घुलेला उपचारासाठी स्वारथी महाविद्यालय अंबाजोगाई इथे हलवण्यात आलं, परंतु पोलीस प्रशासन मात्र बघायची भूमिका घेत राहील. कारण की ज्या कारवाई करण्याची गरज होती, कारण एखाद्यावर जर प्राणघातक हल्ला झाला असेल आणि त्याची परिस्थिती चिंताजनक असेल तर त्याचं स्टेटमेंट नोंदवणं हे पोलिसांचं पहिलं कर्तव्य. पण ह्याच्यातही पोलिसांनी आपली बांधिलकी बांधली नाही आणि काय खऱ्या अर्थानं हे प्रकरण आंदोलनाच्या स्वरूपात पुन्हा उभा राहिलं. जवळपास 3 दिवस आंदोलन हे शिवाजी महाराज चौकात चाललं आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी कुठंतरी 6 आरोपी पोलिसांनी हुडकून काढले, परंतु खऱ्या अर्थाने या आरोपींची संख्या होती 9. त्यापैकी सगळ्यात महत्वाचा आणि या कटातला सूत्रधार असा आरोप जी कुटुंबीय लावतंय ते म्हणजे सौरभ सोनवणे, म्हणजे खासदार पुत्र. पण या खासदार पुत्राच्या संदर्भात ऍक्शन घेण्यासाठी पोलिसांची काही मजल झाली नाही. मग यावर तोडगा काढण्यासाठी एसपींनी रमेश घुलेचा पुरवणी जबाब घेतला आणि ज्या पद्धतीने या पुरवणी जबाबामध्ये सौरभ सोनवणेचं नाव नोंदवण्यात आलं. मग दुसऱ्या दिवशी ज्या पद्धतीची SIT स्थापन करण्यात आली, SITनं चौकशी केली, ज्या पद्धतीनं बजरंग सोनवणेच्या घरांचा झाडी झाडता घेतला आणि ज्या पद्धतीची परिस्थिती ही फक्त तपासाच्या गुंथ्यात आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला. वास्तविक स्वरूपात ही SIT जवळपास 22 ते 25 दिवस आपली तपास यंत्रणा राबवत होती, पण निष्कर्ष शून्य. न सौरभ सोनवणे अपराधी आहे म्हणजे आरोपी आहे, न सौरभ सोनवणे निर्दोष आहे, याच्यावर कसलीही भाष्य नाही. मग हे सगळं असताना मग पोलीस महासंचालकांचा दौरा बीडमध्ये आला. त्याच्या अगोदरच या सगळ्या प्रक्रिया CID कडे वर्ग करण्यात आल्या. आता याच्यात नेमका प्रशासनाचा खेळ काय? कारण की पोलीस महासंचालक जर बीडमध्ये आले आणि त्यांच्यावर जर खऱ्या अर्थानं या प्रश्नाच्या संदर्भात विचारणा झाली तर उत्तर देणं हे पोलीस महासंचालकांना बाध्य होतं, कारण की बीडच्या पोलिसांकडे हा तपास असणार असतं. पण ह्याला बगल देण्यासाठी मग CID कडे हा तपास वर्ग केला काय? घुले कुटुंबियांनी ही मागणी केली होती की मुख्यमंत्र्यांकडे की हा तपास CID कडे वर्ग करावा. पण मग त्यावेळेस ज्यावेळेस ही घटना घडली त्याच्यानंतर जी SIT स्थापन करण्यात आली त्याच्या ऐवजी जर CID कडे हा तपास देण्यात आला असता आजपर्यंत हा सगळा प्रकार निष्कर्षापर्यंत पोहोचला असता. पण आता हा प्रकार जेव्हा SITनं हा 20-25 दिवस प्रकरण घोळलं आणि त्यानंतर CID कडे तपास वर्ग केला आणि आता CID ची तपासाची प्रक्रिया काय अजून पटलावर नाही. मग गेल्या 10 दिवसापासून ज्या पद्धतीनं घुले कुटुंबीय उपोषणावर बसले आणि हे घुले कुटुंबीय आपल्या न्यायासाठी ज्या पद्धतीची या उपोषणाची भूमिका ठेवताय, त्याच्यात विलासची पत्नी जी गरोदर आहे, तिच्या पोटात आभ्रक आहे, वाढतं बाळ आहे आणि ती सुद्धा गेल्या 10 दिवसापासून या उपोषणासाठी बसलेली आहे. आता सगळ्यात मोठी भूमिका अशी की एवढी गर्भवती महिला जेव्हा उपोषणाला बसते तिच्या आरोग्याची काळजी घेणं हे
नितांत गरजेचं आहे. पण ह्याच्यावरही प्रशासनाचा कसलाही पद्धतीचा भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही. आता ज्या पद्धतीने रोज विलासच्या आठवणी रोज या मीडियावाले यांच्याकडून वधून घेतात, तो प्रकार सगळा लक्षात आणून देतात. आणि वर्मावर ज्या पद्धतीचा घाव नेहमी होतो, मग या वर्माच्या घावावर आणि ज्या पद्धतीने प्रशासनाने केलेल्या डोळे झाकपणा किंवा ज्या पद्धतीच्या दिरंगाईच्या परिस्थितीमध्ये आपल्या पतीला जो न्याय मिळवायचा आहे, तो आजही दिरंगाईच्या परिस्थितीत आहे ना. आज आहे 14 ऑगस्ट. स्वतंत्रता म्हणजे आम्हाला स्वातंत्र्य मिळून आता 79 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचा आदला दिवस आहे 79 वर्ष पूर्ण होण्याचा, पूर्वसंध्या आहे. आणि यावेळेस सुद्धा आपल्या पतीला न्याय मिळण्यासाठी आपण आजही लाचार आहोत, अशी भूमिका या कुटुंबियाच्या मनात आहे. सुनित्रा वहिनी उद्या या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करणार आहेत आणि या संदर्भात एक शिष्टमंडळही जाणार होतं. पण एका वाहिनीला, एका युट्यूब चॅनलला जेव्हा मुलाखत देताना ज्या पद्धतीने प्रश्न विचारत अँकर विलासच्या पत्नीकडे आला आणि विलासच्या पत्नीला विचारलं की तुमची काय भावना आहे जरा सांगा, तर लगेच विलासच्या पत्नीनं त्या विषाच्या बाटलीचं टोपण उघडलं. आता मी माझी गोष्ट नाही सांगणार, आता मी विष प्राशन करणार, असं म्हणून तिनं विषाची बाटली सगळी पिऊन घेतली. बसलेले पोलीस सैरावैरा झाले, करावं काय आणि आवरावं काय सुचायला तयार नाही. खऱ्या अर्थानं प्रशासनानं एवढं दिरंगाईचा कारभार आणि अशा परिस्थितीत ज्या पद्धतीची पीडितांची भूमिका अशी आयरनीला टांगली ना, तर अशाच पद्धतीचे उत्तर मिळण्याची शक्यता असते. आता या संयमाचा बांध या महिलेचा का सुटला, विलासच्या पत्नीचा का सुटला, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण की ज्या दिवशीपासून या विलासचा खून झाला त्या दिवशीपासून या संघर्षाच्या यात्रेत खांद्याला, आपल्या दिराच्या खांद्याला खांदा लावून ही बाई उतरली. रमेश गुले पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. त्या ठिकाणीही आपल्या पोटात वाढतं गर्व असताना सुद्धा ही महिला त्या पाण्याच्या टाकीवर होती. अशा परिस्थितीत एवढी सगळी विवेचना करून सुद्धा, एवढं सगळी आंदोलनं करून सुद्धा आपल्या पतीला न्याय मिळत नाही, मग माझा जगून फायदा काय, अशीच भूमिका तिच्या मनात तयार झाली असेल. कारण की हे प्रशासन आहे आणि नेमकं या सगळ्या गोष्टीमध्ये नेमकं कोणता दबाव आहे. कारण की चौकशीला घेण्यासाठी आणि आता सगळ्या गोष्टी काय पोलीस या गोष्टी शिक्षा देणार नाहीत किंवा पोलीस न्यायाच्या भूमिकेत येणार नाहीत. पोलिसांचं काम आहे फक्त तपास करणं. आणि जर त्याचे आरोप लावण्यात येत असतील, तुम्हाला त्याचे पुरावे देण्यात येत असतील, मग कारवाई करायला का पोलीस जात आहेत, का पोलिसांचे हात बांधले गेलेत, प्रशासन का गप्प आहे, हा प्रश्न आता ऐरणीवर. कारण की एवढी सगळी कैफियत असताना, सगळ्या परिस्थित्या मांडत असताना आणि विलास गुलेच्या भावाने म्हणजे रमेश गुलेने JJCDRचे रिपोर्ट्स एसपींना दिलेत, मग हे सगळे तपासणं कुणाचं काम आहे. फक्त फायलींमध्ये ही कागद कुजवत ठेवायची आणि ज्या पद्धतीने हा विषय टाळता येईल त्या पद्धतीने हा विषय टाळत न्यायचा, हीच काय प्रशासनाची भूमिका आहे. आता असे प्रश्न समोर आलेतच आहेत, निर्माण झालेत. आणि खऱ्या अर्थानं जो सर्वसामान्य आहे त्याला न्यायाची भूमिका नाही, त्याच्याबद्दल जी आत्मीयता पाहिजे ती नाही, हे आता वारंवार प्रशासन सिद्ध करते. याच जागी जर दुसरा कोणता प्रकार असला असता तर आतापर्यंत कारवाईचा ससेमिरा त्याच्या मागे लागला असता. सगळ्या पद्धतीनं खंगाळून झाल्यानंतर जेव्हा ते दोषी आहेत का निर्दोष आहेत हे न्यायालयाने सिद्ध करायचंय. पोलिसांना फक्त कारवाई करायची आहे, पण ती कारवाई करताना सुद्धा पोलिसांचे हात धजावत नाहीयेत. हात बांधण्याची भूमिका पोलिसांसमोर ठेवलेली. मग हे सगळे प्रश्न आणि ही सगळी परिस्थिती पाहून त्या बाईने उचललेल्या पावलाला कशा पद्धतीने पोलीस आता निस्तारतील किंवा आवरतील, आता डिपार्टमेंटचा प्रश्न आहे. पण लक्षात असू द्या की तिच्या पोटात एक अभ्रक आहे, नवजात शिशु तिच्या पोटात वाढतोय आणि अशा परिस्थितीत गेल्या 10 दिवसापासून ती बाई उपाशी आहे. आपल्या पतीला न्याय मिळवण्यासाठी आमरण उपोषणावर आहे.
आणि त्याच्यात तिनं घेतलेला हा विष आता काय काय परिणाम करेल आणि नेमकी या परिस्थितीमध्ये आता पोलीस या सगळ्या गोष्टींना कशा पद्धतीने हाताळतील, आता हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. कारवाईच्या नावाखाली 2-4 अधिकारी सस्पेंड होतील का, या गोष्टीला निवारण्यासाठी दुसरीच काही रणनीती वापरली जाईल. हा सगळा येणाऱ्या काळात तपासाचा मुद्दा आहे आणि येणारा काळ या विलास गुलेंच्या कुटुंबियासाठी कोणती नवीन भूमिका घेऊन येतं. पुन्हा आश्वासनावर आश्वासन, कारण की पोलीस महासंचालक येऊन गेले तरी काही परिणाम नाही पडला, तर आता या पोलिसांकडून काय अपेक्षा करावी. कारण की पोलिसाचा जो सगळ्यात सर्व आहे, सगळ्यात उच्च पदस्थ अधिकारी आहे, तेच बीडच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनीही हा प्रकार सीआयडी कडे आहे असं सांगून या प्रकरणातून बाजूला झाले. आता हा प्रकार कशा पद्धतीने पुढे येईल आणि विलासच्या न्यायासाठी अजून कुटुंबियांना किती संघर्ष करावा लागेल आणि आता या विष घेतलेल्या महिलेचं म्हणजे या विलासच्या पत्नीचं काय भविष्य असेल, आता हे देवालाच माहिती आणि प्रशासनाला, की ज्यांनी हा सगळा खेळ मांडलाय. आणि सुनेत्रा वहिनी या दौऱ्यावर असताना हा प्रकार नेमका आता काय परिस्थिती निर्माण करतो, नवी भूमिका काय मांडतो, वाट पाहू. याबद्दल तुमचं काय मत आहे, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे, ती 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.